खासदार असुद्दीन ओवैसींचा अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM पक्षानं ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 30 मधून मुंब्र्यातून संपूर्ण पॅनल निवडून आणलं। यामध्ये मुंब्र्यामधील MIMची तरुण नगरसेविका सहर शेख आणि तिचे वडील युनुस शेख हे त्यांच्या निवडणुकीपूर्वीच्या आणि जिंकल्यानंतरच्या व्हायरल भाषणांची भारतभर चर्चा आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे मित्र असलेल्या युनुस शेख यांनी शेलक्या शब्दांमध्ये आव्हाडांवर निशाणा साधल्याचं या व्हायरल भाषणांमधून पाहायला मिळालं। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सहर शेखनं केलेल्या भाषणाचा व्हिडिओही व्हायरल झाला। या टीकेवर आता आव्हाड पहिल्यांदाच बोललेत। महानगरपालिकेच्या निकालानंतर मंगळवारी पहिल्यांदाच आव्हाड एकेकाळी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्र्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची भेट घेण्यासाठी आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी गेले होते। त्यावेळेला त्यांनी जाहीर भाषणामध्ये सहरच्या आणि तिच्या वडिलांच्या विधानांचा समाचार घेतल्याचं दिसून आलं। मुंब्र्याला हिरव्या रंगाला रंगवण्याचा मानस सहर शेखनं बोलून दाखवला होता। त्यावरून आव्हाड यांनी टोला लगावलाय। मुंब्रा तिरंगा आहे, हा देश तिरंगा आहे, हा महाराष्ट्र तिरंगा आहे असं सूचक विधान आव्हाड यांनी केलंय। एवढ्यावर न थांबता त्यांनी संविधानानं तिरंगा रंग दिलाय, तुम्ही कुठल्याही एका रंगाची मोनोपॉली या देशात आणू शकत नाही असा स्पष्ट इशारा आव्हाड यांनी दिला। सध्या आव्हाडांविरुद्ध वातावरण चांगलं करण्यासाठी MIMचा मुंब्र्यामध्ये जोरदार प्रयत्न सुरू आहे। यावरूनही त्यांनी सूचक विधान केलंय। आजकाल गल्लीबोळात घोषणा देताना कोण आया शेर का शिकारी आया असं ओरडतात। नवीन पोरं कल्पक असतात, कल्पक पोरांच्या डोक्यातून आलेली ही कल्पना आहे असं आव्हाड म्हणाले।